मी स्वदेश शिरपडे, राहणार कोळगाव, मुक्काम कोळगाव, पोस्ट टापोली, तालुका जिल्हा पालघर. बिल्डिंग मटेरियल सप्लाय. 5 तारखेला रात्री माझा पाय थोडा मुरगळला असताना, थोडं झटापटीमध्ये पाय मुरगळला. 9:30 वाजताच्या सुमारास माझा कोळगाव इथे पाय मुरगळला. त्यानंतर मी 4 वाजतापर्यंत माझ्या स्वतःची कार ब्रिझा गाडी चालवत असताना मला असं जाणवलं की माझ्या पायाला काहीतरी इंजुरी मोठी झालेली आहे. मी लगेच रिलीफ हॉस्पिटलचा नेहमीच आहारा मागे पण नेहमी काय झालं का रिलीफ हॉस्पिटल विशाल सर यांचा नेहमी सहारा घेत असतो या हॉस्पिटलचा स्टाफचा. नंतर इकडे गाडी लावल्या असताना लगेच माझे जे कर्मचारी माझे म्हणजे आपल्या हॉस्पिटलचे रिलीफ हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत त्यांनी लगेच मला इंजेक्शन करून मला बसून लगेच माझे तात्काळ एक्सरे काढण्यात आले. त्यानंतर माझी MRI केली. त्यांच्या रिपोर्टमध्ये असं आलं का पाय पूर्ण फ्रॅक्चर आहे. लगेच सरांनी मला ऍडमिट करून मला चांगला म्हणजे सलाईन जे अँटीबायोटिक्स वगैरे देऊन मला पेन किलर वगैरे इंजेक्शन वगैरे देऊन मला व्यवस्थित ऍडमिट केलं. त्यानंतर रात्री 11-11:30 वाजताच्या सुमारास मॅडमचं नाव मला माहिती नाही पण मॅडम आले. त्यानंतर मला सांगितलं बाळा तुला कसं वाटतं. मॅडम मला असं वाटतं का हा फ्रॅक्चर नाहीये, हा मोठी इंजुरी आहे, ह्याच्यामध्ये पेट टाकला तर का. मॅडम बोलले तुला कसं कळलं. मी सांगितलं हे मला जाणवतं माझ्या पायाला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 4 वाजताच्या म्हणजे रविवारी 6 तारखेला माझं ऑपरेशन होणार हे मला ठाऊक होतं. सरांनी सांगितलं 4 वाजता ऑपरेशन आहे. त्यानंतर माझे मिसेस, माझी मुलं, पूर्ण स्टाफ, माझे मित्रपरिवार, मैत्रिणी डिसिजन घेतला इकडेच ऑपरेशन करावं. त्यानंतर मला ऍडमिट केल्यानंतर तिकडे जो स्टाफ होता त्या लोकांनी पण जेव्हा ऑपरेशन थिएटर मिळालं मला एक लहान मुलासारखी शिकवण म्हणजे मला जी इजा पोचली होती ऑपरेशन एक लहान मुलासारखं त्यांचा मुलगा समान असं करून मला व्यवस्थित माझं ऑपरेशन करून मला इकडे आणलं. तर त्यानंतर मला 5-6 तास काय खायला नंतर अगोदर 8 वाजता नाश्ता करायला म्हणजे एक 14 तास मी उपास होतो. असं वाटत होतं कधी जेवू. एक 11-11:30 वाजता मला हे भेटलं, जेवण भेटलं. घरून आणलं होतं जेवण. सरांनी पण विचारलं बरं वाटतं. मला बरं वाटतं. माझं पूर्ण ते शरीर पूर्ण बधीर होतं त्याच्यामुळे मला काही जाणवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी माझी ती गुंगी उतरल्यानंतर त्यानंतर सरांनी सांगितलं बाळा तू काय घाबरू नको. आणि सरांवरती मला पूर्ण कॉन्फिडन्स होतं माझं ऑपरेशन हा पूर्ण सक्सेसच झालेलं असं. त्यानंतर मॅडम वगैरे आणि पूर्ण स्टाफने वगैरे वारंवार माझी युरिन वगैरे किती युरिन तर दुसऱ्या दिवशी होत नव्हती पूर्ण. त्यानंतर माझी युरिन वगैरे माझं युरिन वाला त्यानंतर माझं पूर्ण डायबेटीज किंवा शुगर हे वारंवार चेक करत होते. BP दिवस चेक करत होते. त्यानंतर काल मी सरांना सर मला घरी जायचंय तर मला बोलले. आणि हा सॉरी एक महत्वाची गोष्ट माझा 7 तारखेला बर्थडे होता. पूर्ण स्टाफने माझा व्यवस्थित माझा केक आणला होता. केक आणल्यानंतर पूर्ण स्टाफने मला विश करून बर्थडे केक आपला कारण की 7 तारखेला माझा बर्थडे होता. 5 तारखेला माझा ऍक्सिडेंट होता. 6 तारखेला माझं ऑपरेशन झालं होतं. आणि पूर्ण स्टाफने आणि जे वॉर्ड बॉयज आहेत किंवा नर्स आहेत किंवा सिस्टर्स आहेत किंवा डॉक्टर आहेत त्यांनी माझी पूर्ण फुल म्हणजे माझी एवढी केअर घेतली. त्यांचा एक घरचा सदस्य म्हणून माझी केअर घेतली. त्याबद्दल मी रिलीफ हॉस्पिटलच्या सरांचं, डॉक्टर सर, विशाल सर आणि त्यांच्या स्टाफचं पूर्ण मी त्यांचं धन्यवाद.